प्रशासनाला आपण सर्वांनी सहकार्य करायचं. दगड एक चुकीच्या मार्गाने कसल्या गोष्टीला प्रोत्साहन द्यायचं नाही. कुणीही इथं दारू पिऊन यायचं नाही. तुमच्या लेखीबाळीने तुळजापूरून आलेली आहे, तुमच्यासाठी आलेली आहे. आपल्याला एसपी साहेबांची चर्चा करून मार्ग काढायचा आहे. आपले पांढऱ्या गांधांनी त्यांची मोजणीची जी मागणी होती त्यानुसार जर बघायला गेलं खरं तर आपल्या मोजणीची गरज नाही. कारण हा पालखी मार्ग आहे. फक्त आमचा प्रश्न हा पालखीचा आहे असं महाराजांनी फरांडे महाराजांनी आता आमदार साहेबांना सांगितलं. आमचं कसलंच ना दुसरं काही आमचं दुमत नाही. पालखी मार्ग मोकळा करा बस. कारण पालखीवरून येताना काही अनुचित प्रकार घडला, भंडारा लागला, दुसरं काही गेलं, कोण दारू पिऊन आलं तर आपल्या पुढच्या शिवाजी महाराज आपले पण आहेत की नाही, देवी आपल्या आहेत की नाही, बाबासाहेब आंबेडकर आपले आहेत की नाही, त्यांच्या पुतळ्याच्या समोर आला काय आपलं झालं तर आपल्याला आवडेल का? म्हणून त्या कुठेही त्यांच्या पुतळ्याला गालबोट लावून असं फरांडे बाबांचं म्हणणं आहे. म्हणून हा पालखी मार्ग मोकळा करा. गाडी आम्हाला सुद्धा जात नाही कारण आपण लाखोच्या संख्येने फरांडे बाबाच्या पाया गुरु आहेत आपले ते. तुम्ही कुठं आला? तुम्ही कुठं आला? बाळू मामा आहे की नाही साक्षात? मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये धनगर समाज शिवाजी महाराजांच्या विरोधात आहे हे किती चुकीचं आहे? तुम्हाला बाळू मामा माफ करेल का? आम्ही छत्रपतींचे वारसदार, अहिल्यादेवी होळकरांचे वारसदार. आम्ही असं चुकीचं कधी वक्तव्य करू का? आम्ही प्रशासनाला कधी त्रास दिलाय का? इथल्या कुठल्याही पोलीस बांधवांना सांगावं धनगरांनी त्रास दिलाय नाही. आम्ही बाबासाहेबांना मानणारी लेकरं आहोत. कधीच आम्ही त्रास देणार नाही. दोन समाज आमने सामने येऊ नये. माझी एसपी साहेबांना पण विनंती आहे की आता जो थोडं